दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रवचनमालेचा आजचा 9वा दिवस ते नवपुष्प गुंफणार आहे श्री विवेक कवठेकर। त्यांचा आजचा प्रवचनाचा विषय आहे महर्षी वाल्मिकी। मी कवठेकर सरांना विनंती करतो की त्यांनी श्री बालाजीच्या मूर्तीचा पूजन करावं, प्रार्थना करावं। श्री कवठेकर सरांना विनंती करतो त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। आजच्या प्रवचनकारांचं स्वागत श्री अभय देशपांडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजचे प्रवचनकार श्री विवेक कवठेकर सर यांचा परिचय करून देतो। कवठेकर सर हे विवेकानंद विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री म्हणून देखील ते कार्य करीत आहेत। त्याचप्रमाणे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे सहसचिव ते आहेत। तरुण भारतच्या सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी देखील ते आहेत। महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग अंतर्गत भाषा सल्लागार समिती सदस्य म्हणून ते राहिलेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार समितीचे ते सदस्य होते। त्याचप्रमाणे रोटरी यवतमाळचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। जैताई देवस्थान वडीचा राम शेवळकर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे। यशदा पुणे व प्रबोधिनी अमरावतीच्या प्रशिक्षणाकरिता साधन व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी देखील भरारी स्मरणिकेचं त्यांनी संपादन केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। 1998 मध्ये यवतमाळ झालेल्या विदर्भस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचा संयोजक म्हणून त्यांनी कार्य केले। त्याचप्रमाणे 2008 मध्ये यवतमाळ झालेल्या मराठीचे आद्य शायर स्वर्गीय भाऊसाहेब पाटणकर जन्मशताब्दी समारोहाचे ते संयोजक होते। त्याच समारोहामध्ये एक विशेषांक प्रकाशित झाला होता, वावा गौरवांक, याचं संपादन देखील कवठेकर सरांनी केलेलं आहे। 2016 मध्ये नागपूरला झालेल्या अक्षर साधना राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संयोजक म्हणून त्यांनी कार्य केले। दैनिक तरुण भारत नागपूरच्या दिवाळी 2019 विशेषांकाचं त्यांनी संपादन केलंय। स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे संयोजन व अवध्यमी या विशेषांकाचे संपादन त्यांनी केलेले आहे। अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे वैचारिक अधिष्ठान प्रतिबिंबित करणारा दीनदयाल द्रष्टा तथा दृष्टी अंकाचं त्यांनी संपादन केलं आहे। श्री कवठेकर सरांचे आकाशवाणीवर नियमित भाषण व्याख्यानमाला होत असतात। आजचं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे की कवठेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनास प्रारंभ करावा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्व लोकांचा एक नाम असलेल्या भगवान श्री व्यंकटेशाला नमस्कार करूया। आज ज्यांचं चरित्र आपल्याला या प्रवचनासाठी घ्यायचं आहे त्यांचं आराध्य दैवत
दक्षिणे लक्ष्मणवयस्य वामे तु जनकात्मजा उदतो मारुतर्यस्य तं वंदे रघुनंदन. भगवान श्रीरामाला वंदन करूया. जिथे जिथे रामकथा चालते त्या त्या ठिकाणी हनुमंताचंही स्मरण केलं करणं आवश्यक आहे. हनुमंताचं स्मरण करूया. मनोजवं मारुततुल्यवेगं देव्यं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वारतियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आणि अशा या आज ज्याचं चरित्र आपण बघणार आहोत त्या महर्षी वाल्मिकींनाही वंदन करण्याकरता रामलक्ष्मणचा एक श्लोक आपण घेऊ. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आवहे कविता शाखा वंदे वाल्मीकी कोकिलम्. कविता रूपी शाखेवर गांधीवर राम राम असं पूजन करणाऱ्या महर्षी वाल्मिकींचं चरित्र आज या आपल्या 9व्या दिवशी श्रावण मास प्रवचन मालिकेमध्ये आपण घेतो आहोत. गेले 8 दिवस अनेक प्रकारच्या कथा आपण बघितल्या आणि महर्षी वाल्मिकींनी जी रामकथा सांगितली त्याच्या आधारे आपण महर्षीचं चरित्र आज बघण्याचा प्रयत्न करूया. जगामध्ये अनेक कथा आहेत. कालपर्यंत आपण त्यातल्या बऱ्याच या 8 दिवसामध्ये बघितल्या. कालच्या प्रवचनकारांना मी म्हटलं सुद्धा त्यांनी 7:35 तर 8:35 नॉनस्टॉप इतक्या प्रकारच्या कथा त्यांनी सांगितल्या. म्हटलं एवढं तुमच्या लक्षातही कसं राहतो. आपण एवढ्या सगळ्या कथा ऐकत आलेलो आहे. किती किती प्रकारच्या कथा आहेत. आपल्या वयोगटानुसार म्हणजे लहानपणी मुलांना आपण शिवकाऊची गोष्ट सांगतो. हिसाब निधीतल्या गोष्टी पंचतंत्रातल्या कथा आता सांगत होतो असं म्हणायची वेळ आहे. कारण कथा वाङ्मय आणि मुलांपर्यंत कथा पोचणं हे आता या काळामध्ये जर आपापल्या घरी आपली मुलं नातवंड यांच्याकडे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की यांना आता कोणत्या प्रकारच्या कथा माहिती. मधला काळ होता छोटा भीम होता डोरेमॉन वगैरे हे सगळं चाललेलं आहे. वयोगटानुसार या कथांची अभिरुची सुद्धा बदलत जाते. म्हणजे बालवयामध्ये ज्या कथा आपल्याला आवडल्या तारुण्यामध्ये या ठिकाणी काही प्रतिनिधी असतील की ज्यांना सुहास शिरवळकरांच्या कथा आवडल्या असतील, वपू काळेंच्या कथा आवडल्या असतील. तेव्हा कथा वाङ्मय हे आपल्या वयोगटानुसार सुद्धा बदलत गेलेलं आहे. त्या त्या प्रदेशानुसार सुद्धा कथांची वर्गवारी आपण पाहू शकतो. या सगळ्या कथांमध्ये काही कथा ह्या कॉमन आहेत आणि त्या म्हणजे आपल्या कर्माच्या कहाणी. आपण शेजाऱ्याची कथा मोठ्या आवडीनं सांगतो ऐकतो. त्यांच्याकडे कोणी असं झालं नुसतं असं झालं म्हणून तर कसं झालं असं म्हणून अनेक जण खोदून विचारतात. आणि या कथांमध्ये मोठा आपल्याला रस असतो, आवड असते. पण या सगळ्या कथांची एक एक्सपायरी डेट आहे. म्हणजे बालवयामध्ये ज्या कथा आपल्याला आवडल्या त्यानंतर आवडलेल्या नसतील. किंवा एखाद्या लेखकाने कथा काळाच्या ज्या कथा आपण वाचलेल्या आहेत ते पुस्तक किती वेळा आपण वाचू शकतो, किती वेळा या कथा ऐकू शकतो याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाचं एक संदर्भ मूल्य आहे, एक काळ आहे, एक कालावधी आहे. त्यानंतर त्या सगळ्या कथा आपल्याला बोर होतात. अगदी अनेक प्रकारच्या कथा वाङ्मय म्हणजे पुराणातल्या सुद्धा कथांच्या बाबतीत आपल्याला ते सांगता येईल. पण एक कथा अशी आहे की जी कधीच कंटाळवाणी होत नाही. थेट त्रेतायुगापासून मधला द्वापार युग आणि आजचा हे कलियुग, कलियुगाची 5025 वर्षे ती पूर्ण झालेली आहे. युगापूर 4,32,000 वर्षांचं कलियुग, त्याच्या दुप्पट वर्षांचा द्वापार या दोघांची मिळून त्रेतायुग. इतक्या लाख हजारो वर्षेपर्यंत जी कथा आपलं रंजन करत आहे, जी कथा आपल्याला आवडत आली, मग ते अगदी लहान वयामध्ये असो किंवा अगदी म्हातारपणी असो, रामकथा ही आपल्याला कायम त्याच्यामध्ये रस आणि रुची वाटत आलेली आहे. त्याचे अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जेव्हा कोविड आता आलं होतं
तेव्हा टीव्हीवर जवळजवळ 30 वर्षानंतर रामानंद सागरांची रामायण सिरियल आपण पाहिलेली असते. 30 वर्ष आधी जसे रस्ते ओसाड पडलेले होते, ओस पडलेले होते, लोक सगळे टीव्ही समोर बसलेले होते, टीव्हीला हार घालत होते, जवळजवळ असं चित्र आज अनेक प्रकारच्या वाहिन्या उपलब्ध असताना सुद्धा या कोविड काळामध्ये पुन्हा आपण अनुभवलेलं आहे. दूरदर्शनने कधी नव्हे ते 30 वर्षानंतर पहिल्यांदा एवढी TRP तेव्हा पाहिलेली होती. रामकथा ही अशी कालातीत आहे, ती वयातीत आहे. लहानपणी सुद्धा ती आवडते आणि तारुण्यातही तिच्यामध्ये आपण रस घेऊ शकतो. म्हातारपणी तर रामाशिवाय पर्यायच नसतो. या रामनामाने किंवा या रामकथेने आपलं अक्षरशः जीवन हे व्यापून टाकले. म्हणजे किती त्याचा प्रभाव आहे. कालिदास सुद्धा जेव्हा असं म्हणतो व प्रभाव सूर्यवंश प्रभाव आणि पचमे अल्पावती, सूर्यवंशामध्ये जन्मलेल्या रघुवंशामध्ये जन्मलेल्या या श्रीरामाचं वर्णन करायला माझी मती सुद्धा अल्प पडते. कालिदासासारखा इतका विद्वान साहित्यिक सुद्धा जेव्हा असं म्हणतो ते हे रामचरित्र, त्या रामचरित्राची जादूच अशी अगदी आपले सकाळ तिला आपण रामपुराण म्हणतो. राम संकीर्तनाने पहाट सुरू होते, राम म्हणून त्यासाठी आपण लावत असतो. सगळे व्यवहार आपण रामनामाने करतो, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला राम राम करतो. एखादं औषध सुद्धा द्यायचं असेल तर त्याला आपण रामबाण औषध असं म्हणतो. एखाद्या कथेमध्ये कदाचित जर आज करता रामाची कथा आहे पण तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही हे म्हणू शकाल राम नव्हता, किंवा कथेत राम नसणं, एखाद्या माणसात राम नसणं, एखाद्या कामामध्ये राम असणं, हे सगळं आपण केवळ त्याच्या नावाने म्हणू शकतो. आणि सगळ्या शेवटी म्हणजे त्यांनी ईश्वर अल्लाह केलो नाम सबको सन्मती दे भगवान म्हणत सर्व धर्म समभावाचे गोडवे गायले. त्या महात्मा गांधींनी सुद्धा जाताना हे राम असं म्हटलं. त्यांनी अगदी जन्मापासून तर शेवटपर्यंत, सकाळपासून तर झोपेपर्यंत, बालपणापासून तर वृद्धापकाळापर्यंत राम हा आपल्या सगळ्या जीवनाला व्यापून उरलेला. आणि म्हणून राम हा या देशाचा एका अर्थानं प्राणस्वर आहे. या प्राणस्वराने हे सगळं देश, केवळ भारत देशच नव्हे, देशोदेशीच्या रामकथा प्रसिद्ध आहे, अगदी इंडोनेशियापर्यंत सुद्धा. या सगळ्या रामकथांमध्ये आपल्याला बघितलं तर असं लक्षात येईल की याची मूळ कथा वाल्मिकीची. पण वाल्मिकींनी निर्माण केलेल्या किंवा रचलेल्या या कथेनंतर तुलसीदासांनी हिंदीमध्ये रामचरितमानस हे निर्माण केलं. सबंध हिंदी पट्टा रामचरितमानसावरती आजही दोलायमान एका अर्थानं आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इकडे तमिळमध्ये कंबरामायण आहे, महर्षी कंबराने केलेलं. या भागामध्ये त्याच्या अनेक कथा या प्रचलित आहेत. भावार्थ रामायण आहे. अगदी आपल्याकडे 1955ला 1 एप्रिल पुणे आकाशवाणीवरून गीत रामायण प्रस्तुत झालं. ते ग. माडगूळकर त्यांना सुद्धा महाराष्ट्र वाल्मिकी म्हटलं जातं. आदिवास रामायण असेल, विविध प्रकारचे 200 प्रकार दिले रामायणाचे. बाकी छोटे मोठे रामायण तर त्याची गणतीच नाही. तर हे असे सगळे जे रामायण आहेत, ही रामकथा चिरपुरातन आहे, तितकीच नित्य नूतन आहे. समर्थ रामदास म्हणतात, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तामध्ये कथा श्रेष्ठ या राघवाची. या सगळ्यांची कथा असते तर या सर्व कथांमध्ये श्रेष्ठ कथा कोणती असेल तर ती रामकथा. आणि या सगळ्या रामायणाचा जर आपण विचार केला तर या सगळ्या रामायणांची गंगोत्री हे वाल्मिकी रामायण. वाल्मिकी रामायणातून विचार घेऊन, कथा वस्तू घेऊन या सर्व रामायणकारांनी आपापल्या पद्धतीनं, आपापल्या परीनं, आपापल्या भाषेमध्ये, आपापल्या बोलीमध्ये अनेक प्रकारच्या रामकथा रचल्या आणि त्यांनी सुद्धा त्यांचा प्रभाव निर्माण केला. वाल्मिकी रामायणाचं वैशिष्ट्य काय? जेव्हा आपण पाहतो तेव्हा वाल्मिकी हे श्रीरामाचे समकालीन. म्हणजे सगळे जे कथाकार आहेत, रामकथाकार, त्यांच्यामध्ये आणि वाल्मिकीमध्ये हा मूलतः भेद आहे. पण केवळ ते समकालीन आहेत एवढा एकच भेद देखील पुरेसा नाही आहे. आपण जर बघितलं
असाध्य आहे, पण रामकथा अनुकरणीय आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी कनिष्ठम एकैकमक्षरम मुसा महापातकनाशनम असं ज्याचं वर्णन केलं होतं. त्या रामकथेचं वर्णन करताना तुलसीदास म्हणतात रामायण शतकोटी अपार. म्हणजे अपार सामर्थ्य रामकथेमध्ये आहे. त्या रामकथेपैकी वाल्मिकींची रामकथा ही आपल्याला ऑथेंटिक माहिती आहे. काय कारण असेल? एक कारण आहे ते समकालीन आहे. दुसरं कारण असं आहे की वाल्मिकींचा राम हा त्यांनी माणूस म्हणून चित्रित केलेला. वाल्मिकींच्या रामामध्ये किंवा रामायणामध्ये कुठेही रामांच्या चमत्कारावरती त्यांनी भर दिलेला नाही, किंबहुना चमत्कार वर्णनच केलेलं नाही. आपण या सगळ्या रामकथांचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की रामचरित मानसामध्ये म्हणजे याच्यामध्ये कसं अंतर्भूत होत आहे. तर केवटाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कभी कभी भगवान कभी भक्तों के काम पडे जरा गंगा पार प्रभू केवट की नाव चढे. फार सुंदर गीत आहे. आनंदवर्धांनी म्हटलेलं. आपल्या सगळ्यांना आवडतं, गायला आवडतं, ते ऐकायला आवडतं, ती कथा पण आवडते. की राम लक्ष्मण सीता हे सगळे कसे आलेले आहेत आणि ते त्या केवटाला जसं विनंती करत आहे की मला गंगा पार करायचे. पण ही एकच कथा दोन रामायणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. रामचरित मानसामध्ये श्रीराम सीतेसह वनवासामध्ये जाताना तिथे त्यांना गंगा आडवी येते आणि मग गंगा पार करायची आहे, नौका हवी आहे आणि म्हणून ते केवटाला बोलवतात. आणि केवटाला बोलवल्यानंतर त्याच्यामध्ये ते सगळेजण आरूढ होऊन पलीकडे त्या पलीकडच्या तीरावरती पोहोचतात आणि छान वर्णन येतं की जे हा आपला भवसागर पार करून देतात त्यांना गंगा पार करायसाठी एका केवटाची मदत घ्यावी लागते. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े असा तो छान अभंग आहे, दोहा आहे. अध्यात्म रामायणामध्ये वर्णन काय की राम हे मिथिलेला जाताना त्या ठिकाणी हे सगळं वर्णन आहे केवटाचं. त्या ठिकाणी सीता नाही आहे, ते अविवाहित आहे. मग आता दोन कथा वेगळ्या आहेत. कोणती कथा तरी म्हणावी. आपण हे बघतो की राम कथेमध्ये किंवा एकूणच राम हा विषय असा आहे की त्याच्यावरती अनेकांचं लक्ष आहे. जे जे सत्वयुक्त असते, जे जे आपण आदर्श मानतो, जे जे आपण आदर्श ठेवतो त्याच्याकडे अनेकांचे अनेकांच्या नजरा असतात, अनेकांचे डोळे असतात, अनेकांना बोटं लागतात. हे बघा रामचरित मानसामध्ये असं सांगितलं ना, अध्यात्म रामायणामध्ये असं सांगितलं. काय खरं सांग? अशा वेळी गोस्वामी तुलसीदासांवर अपार श्रद्धा असून सुद्धा, अध्यात्म रामायणावरती तितकीच श्रद्धा असून सुद्धा या दोन्ही कथांना नाकारण्याचं काम आपल्याला करावं लागेल. त्याचं कारण असं आहे की वाल्मिकी रामायणामध्ये या कथेचा सुतराम संबंध नाही. त्याचं कुठेच नाही. केवटही नाही, गंगाही नाही, की जिला श्रीरामांना पार करायचं कुठेच नाही. तर हे आपल्याला करावं लागेल. वाल्मिकींचं महत्त्व यासाठी आहे. दुसरा एक प्रसंग येतो सेतुबंधनाचा. आता सगळ्यांना माहिती आहे हे सगळे वानर सेना राम आणि रावणाच्या युद्धापूर्वी तो सगळा सेतू त्यांना लंकेमध्ये पोहोचायचा आणि मग सगळे त्या तीरावरती पोहोचलेले आहेत. काय करायचं आता? प्रत्येक जण विचार करतो आणि मग तिथे एक एक तो वानर घेऊन तो दगड आणतो, त्याच्यावरती राम राम असं आणि तो दगड त्या पाण्यामध्ये सोडतो. तो दगड सोडल्यावर तो तरंग असं करून करून तो सेतू बांधणं चाललेला आहे. मग हे कुतूहलानं राम लक्ष्मण हे सगळं बघत असतात. तर आम्हालाही इच्छा होती की अरे वा, माझं नाव गेल्याबरोबर दगड या पाण्यावरती तरंगतो, तर चला आपण गंमत करून पाहू. पण मग राम सुद्धा स्वतः दगड आपल्या हाताने त्या पाण्यामध्ये सोडायचा प्रयत्न करतात आणि तो बुडतो. एका अर्थाला रामाची फजिती होते वगैरे. हा प्रसंग कथाकार छान रंगवून सांगतो. आणि मग कोणीतरी कथाच आहे त्याला छान आणखी वेगळ्या पद्धतीने म्हणतात की बघा प्रभू कशी गंमत आहे, तुमचं नाव लिहिलं आणि तो तरतो
आणि तुमच्या हाताने मात्र पडतो. बघा बघा आता कोणाची जादू आहे, कोणाचा चमत्कार आहे. दुसरा कोणीतरी विद्वान आहे, तो येऊन सांगतो की प्रभू आपण ज्याला तुम्ही सोडला तो म्हणणार आणि आपल्या त्याच्यामध्ये छान म्हणजे पठायला लागतं. पण खरं हे असं आहे, वाल्मिकींचं रामायण सांगतं की अजिबात नाही, अशा प्रकारचा कुठलाही चमत्कार रामकथेमध्ये किंवा रामायणामध्ये घडलेला नाही. रा आणि म हे अक्षर घेऊन अशा प्रकारे कुठलेही दगड तरंगले होऊ शकतं, ओढके पाण्यावर तरंगले असते. तिकडच्या भागामध्ये काही दगड होते पण की ज्याच्या ते पाण्यावरती तरंगू शकतं, हे ठीक आहे. परंतु असा सबंध सेतू रामेश्वरमपासून सगळा हा मात्र अशा प्रकारच्या चमत्कारातून तयार झालेला नाही. वाल्मिकी रामायण सांगतात अस्त्रही सहपरिवहन, वेगवेगळे अस्त्र आणि यंत्र, या यंत्रांनी नल आणि नील नावाचे इंजिनियर्सनी तो सगळा संबंध राम सेतू बांधला. हे सगळं त्यावेळेचं तंत्र होतं. आता आणखी प्रश्न येऊ शकतो कशावरून होतं. त्यांच्याकरता आपल्या संस्कृत साहित्यामध्ये अनेक प्रकारचे पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्राचीन भारतीय विमान विद्या, भरद्वाज ऋषींचं विमान उड्डयन, हे सगळं उपलब्ध आहे. नासाच्या स्ट्रॅटेजिक लॅब्समध्ये या ठिकाणी शुक्ल नावाचे नासाच्या आपल्या पुण्याचे HCL चे संशोधक येऊन गेले. मला वाटते 2018 हे ते वर्ष असेल. आपल्या बालाजी सोसायटीमधल्याच स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर नक्षत्र याग झाला होता आणि त्यानिमित्ताने इथे आलेले होते. त्यांचे अनेक प्रकारचे शिष्य हे नासाच्या स्ट्रॅटेजिक लॅबमध्ये काम करतात. एका न्यूज चॅनलसाठी त्यांचे 2 भागात मुलाखत घेण्याचा मला प्रसंग आला आणि मग मी त्यांना हे सगळे विचारले. त्याने यंत्र आणलेलं होतं आणि त्या नक्षत्र यागातल्या त्या यज्ञातनं ज्या काही ज्वाळा प्रज्वलित होणार आहे त्याचा ऑरा तपासणारं ते यंत्र होतं. आणि बोलण्याच्या ओघात ते असं म्हणाले की आपल्याकडचे धर्मग्रंथ हे आपण लाल कापडात बांधून ठेवले आणि हेच धर्मग्रंथ नासाच्या स्ट्रॅटेजिक लॅब्समध्ये आहेत, हे माझे शिष्य सांगतात. म्हणजे आपल्याकडचं विज्ञान हे एका अर्थाने या सगळ्या पोथ्यांमध्ये आपण जपून ठेवलं असं म्हणून आणि तेच घेऊन पलीकडे पाश्चात्य देश गेले. सगळे शोध पाश्चात्यांनी 16व्या शतकानंतरच का लावले, कदाचित त्याचं रहस्य याच्यामध्ये असेल. तर अशा पद्धतीने यंत्रही परिवहनती अशा प्रकारचा जो वर्णन जे वाल्मिकी रामायणामध्ये येते त्यात कुठेही चमत्काराला धरा नाही. एक तिसरा प्रकार सांगतो. रामदासांनी सुद्धा याचं वर्णन केलं आहे. अयोध्या शिळा, अहिल्या शिळा, राघवे मुक्त केली असं ते वर्णन. आता प्रश्न तोच आहे की राम वनवासामध्ये विचरण करत असताना एका ठिकाणी आले, तिथे ते अहिल्या शिळा रूपामध्ये पडलेली होती. तिला त्यांच्या पायाचा स्पर्श झाला आणि ती तिने स्त्री रूप धारण केलं. आता हा चमत्कार. मग या चमत्काराचं उत्तर काय आहे? हा काळ विज्ञानाचा काळ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे आक्षेपकांना जोर चढण्याचा काळ. म्हणजे 22 जानेवारीला ज्या श्री रामललांचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याचं लोकार्पण झालं, काही काळामध्ये त्यापूर्वी 500 वर्षाच्या संघर्षानंतर हे राम मंदिर उभं झालेलं. केवळ आमची श्रद्धा आहे म्हणून इथे रामाचा जन्म झाला आणि आम्ही म्हणतो म्हणून इथे राम मंदिर होतं आणि म्हणून ते आम्हाला बांधायचं आहे, म्हणून तुम्ही ते बांधू द्या. अशा पद्धतीनं रामाचं मंदिर उभं होऊ शकलेलं नाही, हे आपण समजून घेतो. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे पुरावे आपल्याला द्यावे लागले होते. एवढं करून सुद्धा अनेकांचं समाधान झालेलं नाही. आजही अनेक लोक राम हा इतिहासच नाही, रामायण नावाचा इतिहासच नाही, तो काल्पनिक ग्रंथ आहे. राम सेतू नव्हता, तो ॲडम्स ब्रिज होता. इथपासून अनेक प्रकार श्रीरामांवर त्यांच्या निमित्ताने सीतात्याग असेल, शंभूवध असेल, वालीचं हत्या असेल, अनेक प्रकारचे आक्षेप रामचरित्रावरती घेतात. या सगळ्या आक्षेपकांना उत्तर देण्याचं काम
एका अर्थानं जर आपण बघितलं तर वाल्मिकी रामायण जर आपण वाचलं अभ्यासलं तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. वाल्मिकी म्हणून श्रेष्ठ म्हणजे सगळ्या कथांमध्ये जशी रामकथा श्रेष्ठ दर्जाची आहे समर्थ रामदास सांगतात तशा सगळ्या रामायणांमध्ये जर श्रेष्ठ दर्जा कोणाचा असेल तर तो वाल्मिकीच्या रामायणाचा आहे. आज हा आपला विषय. तिसरा आक्षेप किंवा तिसरा एक चमत्कार मी आपल्याला सांगत होतो की एखाद्या दगडाला रामाने स्पर्श केला आणि तिनं नारी रूप किंवा स्त्रीरूप धारण करावं, त्याच्यामध्ये चैतन्य यावं, हे खरं आहे का? मग आपले मुलं सुद्धा विचारतात. चिकित्सक मुलं आहेत खरं म्हणजे रामकथा ही त्यांच्यासाठी. महर्षी वाल्मिकींची रामकथा ही तरुणांसाठी आहे. वाल्मिकीने कुठेही बाललीलांचं वर्णन अर्ध्या सर्गामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये सगळं बालकांड संपलेलं, बाकी सगळं हे तरुणांसाठी आहे. रामचरित मानसामध्ये छान वर्णन आहे, अत्यंत गोड कथा ती आहे. पण वाल्मिकी रामायणातली जी रामकथा आहे ती आदर्श आहे. कारण राम ह्या जीवनाचा राष्ट्र जीवनाचा आदर्श आहे. हा आदर्श तरुणांपुढे ठेवला पाहिजे. हे जर आपल्याला पुढे कळत असेल तर ते वाल्मिकीच्या रामायणामध्ये कळतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी ते इतिहासाच्या पद्धतीने आपल्यासमोर रामकथा मांडण्याचा प्रयत्न करतात. हा चमत्कार नाही. मुलं जर म्हणत असतील तर राम हे अक्षर लिहिल्यामुळे दगड पाण्यावरती रवाजत असतील तर त्याचं प्रॅक्टिकल मी आत्ता आपल्या घरासमोर घरी घेतो. एक मोठं गंगा आणतो, दगडावरती विटेवरती राम लिहितो, बघतो तर माणसाने स्पर्श केला दगडाची स्त्री होऊच कशी शकते या चमत्काराचं उत्तर देणार आहे. त्याचं उत्तर हे वाल्मिकींच्या रामायणामध्ये दिले. जेव्हा विश्वामित्र दशरथाकडे जातात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देईल दशरथ, कशासाठी मागितलं? पुढचं सगळं रामायण घडण्यासाठी मागितलं. वसिष्ठ सुद्धा ते एका अर्थानं रघुकुळाचे किंवा दशरथ राजाच्या सगळ्या राम दरबाराचे ते राजगुरू आहेत. ते सुद्धा सांगतात की आता विश्वामित्रासोबत रामाला पाठव. विश्वामित्र रामाला काय सांगतात? ते रामाची एका अर्थानं मोठी सफर घडवून आली. या देशामध्ये ज्यांनी भारत परिक्रमा केली त्यांनी या देशाचं खरं दर्शन घेतलं आणि त्यांनी जो विचार मांडला तो या देशाचा त्यांनी जे काही कार्य केलं ते विषयाच्या भल्याचं कार्य. काही जण भारत जोडो यात्रा करतात आणि त्या निमित्तानं कोणाकोणाला भेटतात, कुठल्या प्रकारची षडयंत्र चालतात ती सुद्धा या निमित्तानं उघडे डोळे ठेवून आणि व्यवस्थित वाचून आपण समजून घेण्याची आवश्यकता. रामकथेचं चिंतन, रामकथेचं स्मरण, रामकथेचं पठण हे त्याही अँगलने करण्याची आवश्यकता. आज ते शंकराचार्यांनी हा संबंध भारत एका अर्थाने परिक्रमा केलेली आहे, विवेकानंदांनी केलेली आहे, श्री गुरुजींनी केलेली आहे, भगवान बुद्धांनी केली आहे. या सगळ्यांनी जो विचार मांडला, या सगळ्यांनी जे चिंतन केलं ते या देशाच्याच नव्हे तर जगाच्या भल्यासाठीच होतं. विश्वामित्र श्रीरामांना एका अर्थानं हा सगळा प्रदेश फिरवता ते सगळ्या भूगोलाचं वर्णन करतात, सगळा इतिहास सांगतात, वनस्पती एका अर्थानं बायोलॉजी सांगतात, बॉटनी सांगतात. हे सगळं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. आपले हे सगळे ऋषीमुनी म्हणजे केवळ दाढी वाढवणारे नव्हते, ते शास्त्रज्ञ होते, ते संशोधक होते आणि आपल्या गुरुकुलांमध्ये एका अर्थाने त्यांची ती प्रयोगशाळा होती. 12 वर्षपर्यंत सगळ्या प्रकारचे प्रयोग या शिक्षणावरती व्हायचे आणि नंतर 20व्या वर्षी ते आपल्या घरी जाऊन ते आपल्या गावामध्ये जाऊन पुढचे 5 वर्ष एका अर्थाने त्यांचा प्रोबेशन पिरियड असेल. 25व्या वर्षी गृहस्थाश्रम सुरू आहे. विश्वामित्र रामांना घेऊन जातात आणि हे सगळं वर्णन करता राम त्यांना प्रश्न सुद्धा विचारतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता त्यावेळेच्या सगळ्या ऋषीमुनींमध्ये. एका ठिकाणी आल्यानंतर राम त्यांना विचारतात, इतका छान हा सगळा सबंध प्रदेश आपण पाहत आलो, हिरवी झाडी आहे, शिल्प आहे, छान डोंगर आहे, हा प्रदेश जरा ओका का वाटतो, ओसाड का वाटतोय, काय कारण काय? विश्वामित्र सांगतात, हा प्रदेश आहे ना कधी काळी खूप संपन्न होता, सुजल होता, सुफल होता, सस्य श्यामल होता, धान्याने भरलेली शेतं होती. हा गौतम ऋषींचा आश्रम होता. महर्षी गौतम तेच गौतम आहे ज्यांनी 1 दिवसाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून टाकला. हा
आजच्याही विज्ञानाला अजून सुद्धा एक दिवसाची शेती करता आली नाही आहे. गौतमाने सकाळी पेरावं, संध्याकाळी धान्य आपल्या आश्रमामध्ये आणावं, इतक्या प्रकारची प्रगत शेती करणारे ते शास्त्रज्ञ होते. त्याच्यामुळे त्यांच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग झाले. हे प्रयोग बघण्याकरता, ते शिकण्याकरता, आत्मसात करण्याकरता देशोदेशी ते शिष्य यायचे. त्यांना महर्षी गौतमने अनेक प्रकारे शिकवायचे. ते न्यायशास्त्राचे प्रणेते होते. अशा या गौतमांचा अत्यंत सुंदर आश्रम आणि या आश्रमांमध्ये आज ही अवस्था का झाली आहे त्याचं कारण विश्वामित्र सांगतात की ही अवस्था का झाली. तर या आश्रमामध्ये हे सगळं संशोधन कार्य सुरू असताना गौतमांचं लक्ष स्वतःवरती नव्हतं, आपल्या जीवनाकडे नव्हतं. एका आपण स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड त्यांची चाललेली होती. ब्रह्मदेवालाही बघवलं गेलं नाही आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याने अहल्या नावाच्या एका कन्येला जन्म दिला आणि तिला गौतमांकडे घेऊन ते असं म्हणाले, हे मुनीवर तिचा स्वीकार करा, ही पत्नी म्हणून तुमची सेवा करेल आणि तुमच्या आश्रमातली सगळी जी काही व्यवस्था आहे ती लावण्याचा प्रयत्न करेल. गौतमांनी अहल्यासोबत विवाह केला. त्यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला आणि आपल्याला माहिती आहे की अनेक चांगल्या गोष्टींना कुठेतरी दैवाघात होतच असतो. गौतम आणि अहल्येच्या या सुखी संसारावर सुद्धा दैवाघात झाला. इंद्र कुठल्या तरी निमित्ताने त्या आश्रमामध्ये आला आणि त्याची नजर अहल्येवरती पडली. राम विचारतात विश्वामित्रांना, देवराज इंद्र, आणि त्याची ही नजर विश्वामित्र सांगतात की अरे, ज्याच्याकडे सत्ता असते, ज्याच्याकडे संपत्ती असते, ज्याच्याकडे सर्व प्रकारचे सुख असतात ना, त्याची मती भ्रष्ट होण्याची शक्यता जास्त असते. इंद्र हा त्या कॅटेगरी होता आणि मग त्यांनी ते कसं केलं. त्याची नजर अहल्येवरती पडली आणि पलीकडची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या कथेमध्ये अनेक ठिकाणी अहल्या फसवल्या गेली. गौतम ऋषी हे स्नान संध्या करता नदीकाठी गेले, नदी तीरावर गेले. तिकडे हा इंद्र, त्याला ती आवडली आणि म्हणून त्यांच्याच वेशामध्ये, मुनींच्या वेशामध्ये तो आला आणि त्याने तिच्याशी संग केला. अशी ती सगळी कथा. अनेक जण तीच कथा सांगतात. वाल्मिकी अशी कथा सांगत नाही. ते स्पष्ट सांग, असं काहीही नाही. ते काय सांगतात, त्यांचा श्लोक असा आहे की जेव्हा इंद्र या आश्रमामध्ये आला तेव्हा अहल्येने त्याला ओळखलं. मणिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन मतिम चकार दुर्मेधा देवराज तुझा. दोन शब्द महत्वाचे आहेत. एक आहे विज्ञाय. अहल्येने इंद्राला ओळखलं, त्याचं स्वागत केलं. आणि पलीकडचा एक शब्द आहे दुर्मेधा. तिची मेधा म्हणजे बुद्धी, ती सुद्धा दूषितच आहे. तिच्याही मनामध्ये कशा प्रकारच्या भावना तयार झाल्या, निर्माण झाल्या होऊ शकतात. माणूस आहे, माणसामध्ये षडऋतू, सगळे विकार, त्यांचं जे काही वर्णन आहे ते तो वर्णन करण्यासाठी नाही. त्या सगळ्या विकार, आचार विचार विकारांचे सगळे पुतळे आपण आहोतच. त्याला आपला अहल्यही नाही आणि इंद्र सुद्धा नाही. आणि मग तिच्याही मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण झाली. पलीकडे जेव्हा गौतम ऋषी आश्रमामध्ये आले, त्याने इंद्राला जाताना पाहिलं. त्याच्या आधीच अहल्येने त्याला सावध केलं. कोणाला इंद्राला की अरे आता मुनीवर येत आहे, तू इथून निघून. म्हणजे हे लक्षात घ्या आपण सगळा कथानक कसा आहे. हे वाल्मिकी सांगतात. तो निघून चाललेला आहे. गौतम ऋषी ते पाहतात आहेत आणि त्यांचे ते ऋषीच आहेत, त्यांचे सगळे लाईट लागले. पळून जाणाऱ्या त्या इंद्राला त्यांनी शाप दिला. आणि पलीकडे आपल्याला माहिती आहे की त्या शापातून मुक्त होण्यासाठी आपल्याच कळवला इंद्राला तपश्चर्या करावी लागली. त्यांनी कुटीमध्ये प्रवेश केला. क्रोधाने संतप्त आहे. त्यांचं ते रूप पाहून अहल्या सुद्धा तिलाही थरथराट सुटलेला आहे, घाबरलेली आहे. ती क्षमा मागते की माझ्या हातून हे काय घडलं, माझी मती का फिरली असेल वगैरे वगैरे. पण या अशा प्रकारच्या चुकीला क्षमा नसते. गौतम ऋषी असं म्हणतात
या चुकीला क्षमा नाही. तुला आता जर त्यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्व भूताना आश्रमेशी वसिष्यसी शीलायाम आश्रमे तिष्ठ. वातभक्षा निराहारा. मी तर आता निघून निघून चाललो. आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तुझं हे जे रूप पाहिलेलं आहे आता मी इथे राहू शकणार. आणि मग तुला जर आता यातनं बाहेर पडायचं असेल तर तुला काय करावं लागेल? तप करावं लागेल. ते कसं करावं लागेल? वात भक्षण करून केवळ वारा भक्षण करायचं. निराहार, कुठलाही आहार नाही. तप्यंती म्हणजे तप करत राहा. आणि भस्मशाही भस्मासारखी धुळीमध्ये अशी तिथे पडून राहा. अदृश्याम सर्व भूताना आश्रमेशी वसिष्ठ. तिथेच था. हीच तुझी शिक्षा आहे. शिलायाम आश्रमे तिष्ठ. एखादी शिळा होऊन एखादी दगड होऊन दगडासमान तू या ठिकाणी पडून राहा. तिला पश्चाताप झालेला आणि म्हणून ती ही सगळी शिक्षा सहन करते. किंबहुना अशा प्रकारचं तप ती या ठिकाणी करायला लागते. आता जिथून गौतम ऋषी निघून गेलेले आहेत त्यांचे स्वाभाविक त्यांच्या बाजूला त्यांचे शिष्यही गेले. त्या आश्रमाची सगळी दया झाली आणि ही तर राम राम सुरू आहे. हल म्हणजे नांगर. आतापर्यंत ती जमीन नांगरल्या जात होती. आता त्या ठिकाणी नांगर नाही, वखर नाही, डवरणी नाही, पेरणी नाही, काहीच नाही. आणि म्हणून ती सगळी जमीन ती भूमी एका अर्थानं अहल्या झाली. अहल्या या शब्दामध्ये असे हे दोन अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. गौतमाची पत्नी आहेच, पण त्या ठिकाणची जी जमीन आहे ती भूमी आहे. तिचं रूप हे असं झालेलं आहे आणि या रूपाचं प्रतीक ही अहल्या. ती सुद्धा तशीच आहे. तिच्यातही सगळा रस निघून गेलेला आहे आणि ती सुद्धा राम नामाचं जप करते. राम 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 मनामध्ये एकच ध्यास आहे. गौतम ऋषी तुला हे सांगतात की त्रेतायुगामध्ये जेव्हा श्रीराम या ठिकाणी येतील त्यांना जेव्हा असं वाटेल की तू त्यांच्या एका यातनं मुक्त होण्यासाठी योग्य झालेली आहे, त्यांनी जर तुझा स्वीकार केला, तुझं हे सगळं मान्य केलं, पश्चाताप तुला झालेला, तर मी तुझा स्वीकार करेन. बघा आपल्या कथा कशा आहे की माणूस कलनशील आहे हे मान्य आहे, पण त्याच्यावरती उपाय सुद्धा दिलेले आहेत. ते उपाय कठोर तपाचे आहेत. तप केल्यानंतर जे काही प्राप्त होतं, तप शब्दच असा आहे, त्याला जर उलटा केला तर पद प्राप्त होतं. तप केल्याशिवाय पद प्राप्त होतं. पद म्हणजे प्रतिष्ठा, आणि ही प्रतिष्ठा तुला प्राप्त करायची असेल तर तप्यंती अक्षरशः स्वतःला तापवलं पाहिजे या सगळ्या श्रीरामाच्या जपामध्ये. आणि पलीकडे आपल्याला माहिती आहे की श्रीराम येतात आणि त्यांचं येणं हे चैतन्यदायी आहे. श्रीरामाचे पाय ज्या भूमीला लागले त्या ठिकाणचे सगळं दैन्य, दुःख, दारिद्र्य हे नष्ट होणारच आहे. अशा प्रकारची ही कथा आहे. या तिन्ही कथा मी आपल्याला सांगण्याचं कारण काय असेल, आपल्याला वाल्मिकी रामायण बघायचं आहे, महर्षी वाल्मिकी बघायचे आहे आणि सगळ्या पिढ्यांना, पुढच्या सगळ्या पिढ्यांना हे रामचरित्र सांगायचं. ते या पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे आणि ते टाळून सुलातून निघणारं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे. ही ताकद, ही क्षमता केवळ आणि केवळ वाल्मिकी रामायणामध्ये आहे. आणि आपलं किती मोठा पापी असतो त्याचे सगळे पाप हे रामनामाच्या जपामुळे जळून जातात. अतिचे सुदराचार भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सह क्षिप्रम भवती धर्मात्मा. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अतिचे सुदुराचार, एखादा दुराचारी जरी असला तरी जो माझं अनन्य होऊन भजन करत असेल, माझं चिंतन करत असेल, माझं ध्यान करत असेल तर साधुरेव समंतव्य, त्याच्यामध्ये साधुत्व प्राप्त होऊ शकतं, प्रतिष्ठित होऊ शकतं, त्याचंही जीवन बदलू शकतं. आणि हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या सगळ्या कथांमधून ज्या
कुठल्याही प्रकारच्या कसोटीवरती खऱ्या उतरणाऱ्या आहेत. त्या कथांचा निर्माता जो वाल्मिकी आहे, या वाल्मिकींचा राम त्यांनी वर्णन केलेलं राम हे माणूस आहे. नर करेच नरका नारायण होत आहे, हे संपूर्ण सूत्र आपल्याला वाल्मिकी रामामध्ये पाहायला मिळते. वाल्मिकींचा राम हा माणूस आहे. म्हणजे 87 वर्षाच्या युद्धानंतर जेव्हा रामाने रावणावरती विजय प्राप्त केला, सगळे आकाशातले देव ही सगळी मंडळी तिकडे आली, त्यांचा जय जयकार करतात. आपण साक्षात परब्रह्म आहात असं म्हणतात. तेव्हा राम असं म्हणतो त्यांना, वाल्मिकींचा राम, की तुमच्या दृष्टीने मी कोण आहे ते मला महत्वाचं नाही. आत्मानं मानुषम म्हणतो राम दशरथात म्हणतो, मी स्वतःला माणूस मानतो. मी दशरथाचा आत्म जे आहे ते मुलगा आहे. हेच माझं काम आहे. ज्याच्या मर्यादा मला माहिती आहे, या मर्यादेमध्ये वागणं मला माहिती आहे, आणि म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटलं. अशा प्रकारच्या मर्यादेत जो राहू शकतो, त्याचं चरित्र हे आजच्या पिढीपुढे ठेवलं पाहिजे. हे महर्षी वाल्मिकींच्या रामायणाच्या निमित्तानं आपल्याला बघण्याची आवश्यकता आहे. वाल्मिकी हे वाल्मिकी कसे झाले, त्याच्या कथा तशा आपल्याला माहिती आहे. वाल्मिकींचे गुरु त्या ठिकाणी आहे देवर्षी नारद, आणि देवर्षी नारद आपल्याला माहिती आहे की सगळ्या समाजामध्ये भगवत भक्तीचा दीपक प्रज्वलित करण्याचं काम हे देवर्षी नारदांनी केलेलं आहे. दीपीजी असं ते भगवत आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन येतं. तेव्हा भगवत भक्तीचा दीप एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, एका दीपातून दुसऱ्या दीपाला प्रज्वलित करण्याचं काम हे देवर्षी नारदांनी केलं. वाल्मिकीची आणि नारदांची भेट ही कुठे झाली, स्वाभाविकपणे जंगलात. वाल्मिकी कोण आहे, अनेक प्रकारचे, म्हणजे आता या निमित्ताने काही पुस्तकं आपल्याला मंडळाच्या वतीनं प्राप्त झालेली होती. त्याच्यामध्ये जी छोटी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे वाल्मिकींचं वर्णन आलेलं आहे. आता हे सगळं सांगून जर कन्फ्यूज करायचं झालं तर मग आपला मूळ विषय बदलला जाईल. तो कोण आहे वाल्मिकी? वाल्मिकीने स्वतः जे सांगितलं आहे की मी कोण आहे, मी प्रचेता ऋषींचा मुलींचा मुलगा आहे, आणि चाशनी नावाची माझी माता, त्यांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे रत्नाकर. पण आपल्याला माहिती आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ होऊन ते खरं, पण ह्या शुद्ध बीज उत्पन्न होण्यासाठी सुद्धा अनुवंश जो आपल्याकडे सांगितला आहे, ते तिकडचे 7 पिढ्या आणि तिकडच्या 7 पिढ्या आईच्या आणि वडिलांच्या हे मिळून अनुवंश तयार होत. म्हणजे रावण हा सुद्धा ऋषी, पण त्याची माता केकसी मात्र राक्षसी, राक्षस कन्या आहे. त्याच्यामुळे हे पलीकडे आपल्याला माहिती की देवीच्या चांगला निघाल तिकडचे कोणी घेतले, पण कुंभकर्ण, शूर्पणखा आणि प्रत्यक्ष राम हे अशा प्रकारचे तयार झालेले आहेत. हा जो रत्नाकर आहे त्याला दस्यू म्हटलेला आहे रामायणात. हा दस्यू रत्नाकर आहे, त्याचा विवाह झालेला आहे, आणि तो काय करतोय तर आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी, तर म्हणजे सन्मानानं पैसा मिळवला पाहिजे, आणि तो त्याच पद्धतीनं लोकांमध्ये वाटला गेला पाहिजे चांगल्या अर्थाने. पण हा जो दस्यू रत्नाकर आहे तो आल्या गेलेल्या लूटमार करतो, जंगलामध्ये राहतो. त्यावेळेचे व्यापारी पायी जात होते, त्यांना अडवायचा, थांबवायचा, शस्त्राने वार करायचा. अनेक लोक त्याची दहशत तिकडे चाललेली होती. एखादा शक्तिशाली माणूस त्याच्यावरती प्रहार करायचा विचार करायचा, बाकीचा तो दिसल्याबरोबर किंवा तो आहे कळल्याबरोबर पलायन करायचं. म्हणजे प्रतिकार किंवा पलायन या 2च गोष्टी येणाऱ्या गोष्टी संभव व्हायच्या. पण आज मात्र अशी गोष्ट घडली की एक असा व्यक्ती आला की जो मुनी आहे, त्याच्या हातामध्ये वेणा आहे, आणि तो शांतपणे त्या रस्त्याने चाललेला आहे. झाडाच्या आड लपलेला हा रत्नाकर त्याला सामोरा येतो आणि त्याला थांबवतो की अरे तुला माहित नाही मी कोण आहे? कोण आहेस? अरे बाय मला विचारतो कोण आहे, चल दे तुझ्या काय आहे. देवर्षी नारद काय ही विना घे आणि तुम्ही संकीर्तन करायला. मी तेच करतो
हे जे संत वचन आपल्याला पाहायला मिळतं ते देवाची नारदामध्ये वीणा आहे ती घेऊन तुम्ही माझ्यासारखं आता संकीर्तन करायला तो म्हणतो वीणा मला नको आहे, तू ते लपून ठेवलं असं ते दाखव. आणि लपून ठेवलेलं काय आहे हे बघायला जातो, त्याच्यासाठी तो त्याची झडती घेतो आणि काय होतं पहा, झडती घेण्याच्या प्रयत्नात त्याला नारदाचा स्पर्श होतो. नारदाचा स्पर्श झाला, स्पर्श मात्रे दैव. इकडे याच्यामध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. भागवतामध्ये उल्लेख येतो की रामांचे जे पूर्वज आहेत राजा भगीरथ, त्यांनी स्वर्गातून जी गंगा आणली, भगीरथ प्रयत्न आपण करतो असे प्रयत्न करून ती आणताना भागीरथीने गंगेने त्यांना दोन प्रश्न विचारले. काय प्रश्न आहे? पहिला प्रश्न आहे की माझा प्रचंड आवेग आहे, हा आवेग कोण सहन करू शकेल? त्याचं उत्तर भगीरथ देतात, भगवान शंकर आपल्या जटेमध्ये धारण करतील, ते तुझा आवेग हे सहन करतील. आता दुसरा प्रश्न आहे. काय प्रश्न? की मी जर तुमच्या पृथ्वीवरती प्रवाहित झाली तर अनेक प्रकारचे लोक माझ्या पात्रामध्ये स्नानाला येतील, ते आपली पात्रं धुवून टाकतील, त्यांची पात्रं धुतली जातील, पण माझं पात्र मलिन होईल, ते पात्र युक्त होईल, त्यांचे पाप माझ्या पात्रामध्ये साठतील, त्याचं काय? त्याचं उत्तर फार सुंदर आहे भगीरथाचं. तो असा म्हणाला की हे गंगा माते, हे खरं आहे की तुझ्या पात्रामध्ये अनेक प्रकारचे पापी येतील, आपली पाप धुण्यासाठी येतील, पण त्याचबरोबर काही संत महात्मे सुद्धा आणि तुझ्यामध्ये साठलेली पातकं त्यांच्या तुझ्या स्पर्शाने तुझी पातकं धुवून निघून जातात. म्हणजे जी गंगा अनेकांची पापं धुवून टाकू शकते, त्या गंगेची पातकं धुण्याची क्षमता सज्जनांमध्ये, संतांमध्ये, महात्म्यांमध्ये असते. अशा प्रकारचं भगीरथाचं जे वाक्य आहे, गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा, हे वर्णन आहे. गंगा पापम शशितापम, शशी म्हणजे गंगा हे पाप हरण करणारी आहे, चंद्र हा पाप हरण करणार आहे, आणि कल्पतरू त्यामध्ये अनुभव आली आपल्या प्रवचनामध्ये. आता मी कल्पतरू सांगतो, तो सगळं दैन्य हरण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि पापम तापम दैन्यच घंटी संती महायशा, पाप ताप आणि दैन्य हे तिन्ही हरण करण्याची, ते नष्ट करण्याची क्षमता हे संतांच्या आणि सज्जनांच्या स्पर्शामध्ये असते. देवर्षी नारदांचा स्पर्श रत्नाकराला झाला, त्याच्यामध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. तो म्हणाला की तू इतका शांत कसा? मी आता सगळे भयभीत लोक पाहिले किंवा प्रहार करणारे पाहिले. प्रहार करणारा माणूस सुद्धा भिजतो, तो घाबरट असतो म्हणूनच प्रहार करतो. म्हणजे दोघेही घाबरटच होतो, प्रहार करणारा असो की पळून जाणारा असो. तू असा एक आहे की तू निर्भय आहेस, हे तुला निर्भयत्व, ही शांतता, हे स्थिर चित्त तुला कशामुळे मिळालं? तो असं महाराज असं म्हणतात की अरे बाबा, त्या प्रभूचा आश्रय ज्याने घेतला त्याची ही अवस्था आपोआप येते, माझं त्यात काही नाही. अच्छा, काय करतो तुझा ईश्वर, काय करतो तुझा प्रभू? नारद असं म्हणतात की तू हे सगळं कशासाठी करतो? पण तो माझ्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी. प्रभूचं कुटुंब खूप मोठं आहे. प्रभू हे या सगळ्यांच्या पालनपोषणाचं काम करतो. अच्छा, मग या सगळ्यामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतीलच, तो आहे. चांगल्या गोष्टी म्हणजे कोणत्या? सत्कर्म म्हणजे काय, दुष्कर्म म्हणजे काय, हे सगळं वर्णन देवर्षी नारद त्याला सांगतात. इतरांना मदत करणं म्हणजे सत्कर्म, इतरांना पीडा देणं, त्रास देणं म्हणजे दुष्कर्म. अच्छा, मग माझ्या हातमध्ये दुष्कर्मच घडलं असेल हो ना? पण म्हणे हे काही मी माझ्यासाठी नाही केलं, माझ्या कुटुंबासाठी केलं. नारद बसतात, अरे वेगळे जरा घरी जाऊन विचार कर. ज्याला त्यांच्यावरती शंका आहे, नारदाला झाडाला बांधून ठेवतो रत्नाकर, घरी जातो आणि बायको पुरांना म्हणतो की अशा अशा प्रकारची माझी भेट झाली, मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं, मी काय करतो, सगळ्याच गोष्टी घरी सांगत नसतात.
वेबसाईटमध्ये छान एक रील आली होती, आपण ती ठिकाणी बघितली असेल. पावसाळ्याचे दिवस आहे, दुर्दैवानं एक घटना आता आपण 2 दिवसापूर्वीच सगळ्यांनी बघितली. त्या रीलमध्ये मात्र जरा एक मस्त मजा, तिथे एक नवरा बायको आणि मुलगा हे 3 जण एका ओढ्यावरती गेलेले आणि वडील त्या मुलाचे हे त्या पाण्याशी खेळत आहे. पाणी ओढवता जरा तिकडे डोहाकडे गेलेले आहेत. इतकं इतकं त्यांचं ते पाणी आहे आणि तो मुलगा सुद्धा तिकडे जायला निघतो. तर त्याची आई कचकन त्याचा हात धरते, आई तिकडे जाऊ नको. तो पप्पा काय गेले. आता आईकडे मुलं बाबा म्हणत असं, पण तो पप्पानं त्याचा इन्शुरन्स काढलेला आहे. अजून पुढे नाही केलं. आपण किती कोटीचा इन्शुरन्स काढला तर घरी सांगू नका. रत्नाकर असं म्हणाला की मी तुम्हाला कधी सांगितलं नाही, तुम्ही हे सगळं कुठून आणलं. पण खरी कथा अशी आहे आणि आज मात्र मोठा बाता प्रसंग आहे. तुम्ही या सगळ्या पैशामध्ये छान छान पक्वानं खात होते, तुमच्याकडे छान प्रकारच्या सगळ्या व्यवस्था होत्या, त्याचा तुम्ही आस्वाद घेतला. आता हे एवढं मोठं पाप माझ्या हातून झालं. किती पाप झालं तर तो असं म्हणतो की एक मारला आणि की एक खरा मी रांजणात टाकत होतो, असे 7 रांजण धरले. वाल्मिकीच्या रामायणामध्ये असं येतं की त्याचा 7 आकडा किंवा ते फार महत्वाचं नाही. इतकं प्रचंड पाप एका त्याने केलं. आता थोडं घ्यायला काही हरकत नाही. बायको सांगते आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे, आम्ही पापाचे धनी होणार नाही. सुख के सब साथ, दुःख में नातं. यशाचे सगळे वाटेकरी असतात, यशाला बाप नाही. आणि अपयशाच्या बाबतीत मात्र हे माझ्यामुळे नाही, हे आपण कुठेही पाहू शकतो. घरामध्ये एखादं आज भाजी का करते, सासूसुनेच्या जोड्या असतील गेले तर सासूकडे बोल लागतो, ते सासूसुनेकडे बोल लागतो. आई मुलीकडे, मुली आईकडे बोल लागतो. चांगली झाली ना, मी सांगितलं तिला पत्नी कशी टाकायची, ते म्हणजे टाकली. यशाचे सगळे वाटेकरी आहे, अपयशाचे कोणी नाही. डोळे खाड करून घडले. रत्नाकर दर्शी परत आला, नारदाच्या पायाशी लोळत नाही करतो आणि म्हणाला मला खरं काय कळलं. आता तुम्ही सांगा. नारद तेच म्हणते आपल्याकडे काय सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात महाप्राण. पापाचं पुरस्कार काय, पापावरती उपाय काय, तर तप हाच उपाय. काय तप करायचा. त्याने सांगितलं की राम राम, ओम आणि राम असं वर्णन आहे तुमचं. खरं तर ओम हा 3.5 मात्रांचा मंत्र मोठा आहे, पण तो कटकटीचा आहे हे ते सांगतो. राम सोपा सहज आहे, त्याच्यामध्ये कोणती कटकट नाही, काही बिघडलं तरी बिघडत नाही म्हणताना विचाराच्या वेळी. आणि मग राम म्हणत राहा, पण तो दाखवू नाही. सरळ राम हे अक्षर कसं येते, कारण आतापर्यंत मारतच आला. तो मरा मरा मरेती जप सर्वदा, वाल्मिकी रामायणामध्ये होते. मर मर तो मरा मरा म्हण, पण मरा मरा करत करत राम राम ते सुरू झालं. देवर्षी नारद घेऊन गेले. बघा फार महत्वाचं आहे. ज्या तीव्रतेनं, ज्या द्वेषानं, ज्या शक्तीनं, ज्या क्षमतेनं त्याने हे एवढे लोक मारले होते आणि 7 रांजण भरले होते, त्याच तीव्रतेनं त्यानं आता हा जग सुरू केलेला आहे. त्यात कुठे तो कमी नाही. सगळ्या प्रकारचा देहभान विसरून त्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केलं. वारुळाला संस्कृतमध्ये वल्लिक असा शब्द आहे. आणि त्याच्या भोवती वारूळ झालं. पुन्हा काही वर्षानंतर देवर्षी नारदच्या रागामध्ये आले. अरे हा तोच भाग आहे की ते आपण रत्ना करायला तपश्चर्याला बसवलं होतं, कुठे आहे बरं, म्हणून ते शोधायला लागले. ते कुठे दिसत नाही. मग डोळे मिटतात, चित्त स्थिर करतात आणि त्यांचं असं लक्षात येतं की अरे या सबंध परिसरामध्ये प्रत्येक कणाकणात रोमा रोमा
राम राम हे शब्द. आणि म्हणून ते बघतात तिथे एक वारुळ दिसते, कान लावतात, तिथेच तो बसलेला आहे. ते सगळं बाजूला आहे. अस्थि पंजर झालेला रत्नाकर बसला तो एक पापी डाकू होता. देवर्षी नारद त्याला उठवतात. उठवण्याची एक क्रिया असते ज्याची समाधी लागलेली आहे. योगशास्त्रामध्ये ती समाधी उत्थान करण्याची त्याची पण एक प्रक्रिया असते. देवर्षी नारद ती जाणतात, ते त्याला उठवतात. बसला तो डाकू होता, उठला तो महर्षी होता. ही क्षमता ही रामनामाचे जपाव. आणि एक वाल्मिकी म्हणून आता देवर्षी नारद म्हणाले की आता तू पलीकडचं सगळं करू शकतो. आता तुला तो अधिकार आहे. जो तप करू शकतो त्यालाच आश्रम काढण्याचा अधिकार प्राप्त होतो. वाल्मिकीचा आश्रम तयार झाला. शिष्य यायला लागले. त्या ठिकाणी विविध प्रकारचं त्यांचं सगळं अध्ययन आणि हा सगळा भाग चाललेला आहे. आणि एक दिवस सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याकडे धावत येतात वाल्मिकींकडे. महर्षी गुरुदेव गुरुदेव, स्वर्गातली अप्सरा आपल्या आश्रमाच्या दाराशी येऊन कोसळलेली आहे. अच्छा, खूप सुंदर आहे. म्हणजे ती अप्सरा असली पाहिजे. आपण तिला कुठेच पाहिलं नाही. म्हणजे ते आकाशातून कोसळली असली पाहिजे. आणि मूर्छित झालेली आहे. कोण आहे? वाल्मिकी तिथे गेले. बघतात तो जानकी आहे, गर्भवती आहे. तिला ते आपल्या आश्रमामध्ये घेऊन येतात. श्रीरामांवरती घेतला जाणारा हा आक्षेप की त्याने पत्नीचा त्याग केला, गर्भवती असताना केला. पण वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही वस्तुतः सीतेने वाल्मिकींकडे आपली कर्मकांडी सांगितले नसून निश्चित सांगितले. खरं तर खूप मोठा प्रसंग आहे. लक्ष्मणाला तिथपर्यंतच का असं जायला सांगितले. सीतेचा त्याग का केला. आपल्याकडे वर्णन आहे का किंवा एका परिटाने असं म्हणतो की त्याने त्याच्या बायकोचा स्वीकार केला असेल. लंकेमध्ये असेल की राजी असताना सुद्धा मी तुला घरात घेणार नाही वगैरे ते वर्णन आहे. पण श्रीरामाचे दूत फार जबरदस्त आहे. आणि ते रामाला सांगतात आहे सबंध अयोध्येमध्ये ही चर्चा आहे. काय चर्चा आहे की तुम्ही सीतेला तिथे राजसिंहासनावर बसवला आहे किंवा बसवला आहे ते बरोबर नाही. आणि राम कसे आहेत? राम हे लोकाभिराम, राजा लोकानुरंजना असं वर्णन येतं वाल्मिकी रामायणात. आणि हे अष्टावक्र मुनी त्यांचा तो सगळा संवाद आहे. खूप मोठा विषय आहे. त्या सगळ्या संवादामध्ये राम त्यांना सांगतात की प्रजेच्या रंजनामध्ये, प्रजेच्या एकूण लालन पालनामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. भलेही त्यासाठी मला जानकी माझ्या धर्मपत्नीचा त्याग करावा लागला तरी. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे सगळे गुप्तहेर त्यांना सांगतात की हे असं आहे बरं अयोध्येत चाललेलं, तेव्हा ते सीतेच्या त्यागाचा निर्णय घेतात. लक्ष्मणाला तिकडे सोडायला सांगतात. कुठे सोडायचं? तर वाल्मिकीच्या आश्रमात. का तिथेच? तर पलीकडे हा सगळा अयोध्येचा पुढचा वंश त्याच्यावरती संस्कार करायचे आहेत. हे सगळं असताना वाल्मिकींच्या मनात कुठेही रामाबद्दल कटुता नाही. उलट ते असं म्हणतात की ज्या अयोध्येनं जनकनंदिनीला श्रीरामांच्या भार्येला अयोध्येतनं हाकलून लावलं, त्याची पुन्हा प्रतिष्ठा त्या अयोध्येमध्ये करेपर्यंत होईपर्यंत मी स्वस्त बसणार. आणि म्हणून पलीकडे पुन्हा एकदा नारदाची भेट होते. आणि मग त्या दरम्यान आपण बघतो की सीता वाल्मिकीच्या आश्रमात आलेली आहे. नारदांची भेट नाही तिथे झालेली आहे. आणि कसं काय चाललं असं त्यांचं सगळं चाललेलं आहे. नारद सांगतात की तुझ्यासाठी एक मोठा काम मारून ठेवलं. दुसऱ्या दिवशी ते तमसा नदीच्या तीरावर जातात. भरतभाई मुनी सोबत त्यांचे शिष्य आहेत. आणि खूप सुंदर वातावरण आहे. आज एक छान दिवस आहे. बघतात तो काय तिथे एक क्रौंच पक्षातलं जोडप्यातला एक पक्षी त्याला एक व्याध म्हणजे शिकारी बाण मारून जखमी करतो. तो घायाळ होऊन पडतो, त्याचा मृत्यू होतो. आणि त्याचा विलाप ऐकून त्या पक्षिणीचा वाल्मिकींना तो काय बोलू
आयुष्यात अवगमा शाश्वती समा जब क्रौंच मिथुना लेखमोदी काममोदी मा निषाद. अरे निषादा, हे तू काय केलं? क्रौंच पक्षामधलं तिचे जोडपं आहे छान प्रेमी, त्यांचं छान एकमेकांमध्ये गप्पा झालेल्या होत्या, त्यातल्या त्या पक्षाला तू मारलं, तुला कुठेही माफी मिळणार. अशा प्रकारचं ते सगळा तो श्लोक होता. श्लोकाचं श्लोकत्वात रूपांतर त्यांनी जे अक्षर मोजून बघितले. अरे हा तर अनुष्ठुप छंद आहे. वेदानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचा छंद हा वाल्मिकींना स्फुरला आणि म्हणून त्यांना आदी कवी म्हटलं. तो छंद स्फुरला आणि थोड्या वेळामध्ये संध्याला बसले की पुढं संध्या पूर्ण होता होता एक आकाशातनं अग्नीचा गोळा समोर अवतीर्ण झाला. ते ब्रह्मदेव होते. त्यांनी सांगितलं की हे जे तुला स्फुरलं आहे ना, ते तुझं नाहीच आहे, याला कारण मी आहे. आणि आता ऋषे रचय रामायण असा आदेश ब्रह्मदेवांचा आहे. आणि या आदेशाला अनुसरून पूर्वपलीकडची सगळी रामकथा आपल्याला पाहायला येते. रामकथेमध्ये हे जे सगळी वर्णन आहे ती तरुणांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श उत्पन्न होण्याकरता आहे. त्यात कुठेही चमत्काराला वाव नाही, त्यात कुठेही देवत्व नाही. त्यात सगळ्या ठिकाणी जो आहे तो एक प्रजेला श्रीरामाचे अनेक रूप आपण बघू शकतो की एक बंधू म्हणून, एक पुत्र म्हणून, एक राजा म्हणून, एक सेवक म्हणून त्याचे किती किती प्रकारचे आदर्श त्यांनी निर्माण केले. केवळ त्याने निर्माण केले असं नाही. जेव्हा रावणाचा एका अर्थानं नाश करायचा होता तेव्हा देवगणांमध्ये ही चर्चा होती की जर तो गर्भ आपल्याला स्थापित करायचा असेल तो वंश कुठे मिळेल. मग ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, हा रघुराजाचा वंश आहे. इकडच्याही 6-8-10 पिढ्या, पलीकडच्याही सगळ्या पिढ्या या शुद्ध आहेत. आणि त्या ठिकाणी एका अर्थानं तो वंश निर्माण झालेला आपण पाहायला मिळतो. संत तुकोबांच्या सुद्धा जीवनामध्ये हे वर्णन आपण बघतो की त्यांच्या कितीतरी पिढ्यांमध्ये पांडुरंगाची वारी आहे, पंढरीची वारी आहे, तेव्हा कुठे तुकोबा निर्माण झालेले आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारची पलीकडच्या पिढ्याने पिढ्या हे सगळं चालतं, त्या ठिकाणी एक चांगला वंश निर्माण होण्याची शक्यता असते. वाल्मिकींच्या रामायणाच्या निमित्तानं आपल्याला अशा असंख्य पिढ्या जगवाव्या लागतील. त्यांना हे सांगावं लागेल, अरे बाबा हे सगळं बाजूला ठेव आणि केवळ वाल्मिकींचा रामायण अभ्यास करण्याचा प्रयत्न कर. ती अभ्यासण्याचं एका भाग्य या व्याख्यानमालेच्या निमित्तानं थोडंफार पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आपण सगळे करूया आणि पुढच्या सगळ्या पिढ्यांना आपण रामकथा सांगण्याचा प्रयत्न करू. रामायणाने जे आपल्याला सांगितलं की चांगलं सगळं द्या, हे देण्याचा प्रयत्न करू. कालच माझी आपल्या महाराजांची वेद पाठशाळा आहे, त्याचे 13 वर्षीची भेट झाली. 35 मुलं आहेत. दर महिन्याचा खर्च जवळजवळ 50,000. अगदी लहान बालक आहेत, वेदघोष करतात आहे. हे प्रवाहाच्या विरुद्ध कोण आहे? प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या या सगळ्यांच्या पाठीशी सज्ज शक्ती म्हणून रामकथा ज्यांनी ऐकली असेल त्यांनी उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचं ज्या ज्या ठिकाणी चाललेलं काम आहे त्या कामाच्या पाठीशी उभं राहावं लागेल. या ठिकाणी हे जे प्रवचन मला चालते अशा प्रकारच्या प्रवचनमालेला आपल्याला सहाय्य करावं लागेल. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची प्रेरणा निर्माण हो ही त्या रामरायाला प्रार्थना करतो आणि माझी सेवा श्रीरामचरणी अर्पण करतो. शुक्ल मानतो ते माझं आहे. जे काही ठीक चाललेलं असेल ते व्यंकटेशाचं आणि श्रीरामांचं आपण समजूया. श्रीराम. श्री कवठेकर सरांनी आपल्याला महर्षी वाल्मिकींचं श्रेष्ठत्व वाल्मिकी रामायणाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी कवठेकर सरांचे आभार मानतो. प्रवचनमालेचा उद्या 10वा दिवस 10व्या दिवसाचं पुष्प फुलणार आहे. श्रीमती वर्षाताई दामले आणि त्यांचा प्रवचनाचा विषय आहे महर्षी उत्सव. आपण मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार. उद्यालाही आपण अशाच प्रकारे उपस्थित राहावं. मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार मानतो. समोर प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे, त्या प्रसादाचा आपण लाभ घ्यावा.
हरि गोविंद